नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा होणार आहे। आज आपण जाणार आहोत आपल्या मावशीच्या घरी। माझं असं म्हणणं आहे की आपण आपली जी लाईफ आहे त्यात काही ना काहीतरी नवीन नवीन ट्राय करत राहिलं पाहिजे। सकाळी उठणं, जॉबला जाणं, घरी येऊन जेवून झोपणं हेच रुटीन नसून काही ना काहीतरी आपल्या लाईफमध्ये नवीन नवीन म्हणजे केलं पाहिजे। सो हेच आपल्या मावशीने काहीतरी नवीन करायचा ट्राय केलं आहे, नवीन बिझनेस एक। तर आपण आज तिच्या घरी जाणार आहोत आणि तो तुम्हाला बिझनेस दाखवणार आहोत आणि तिच्याशी काही चर्चा करणार आहोत। तर चला। नमस्कार मंडळी, आपण आलो आहेत आपल्या डेस्टिनेशनवर, जिकडे आता आपल्याला यायचं होतं। तर इकडे तर हाय, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। आहे तुम्ही बोल। हां, अच्छा हां। मग तर मी तुला काहीतरी प्रश्न विचारणार आहे तुझ्या या बिझनेसबद्दल वगैरे। तर तू थोडंसं पहिलं आपल्या जे व्ह्युअर्स जे बघतायत त्यांना थोडीशी माहिती दे आपल्या प्रोडक्टबद्दल, की आता सध्या दिवाळीचा हे चालू आहे सीझन। तर दिवाळीमध्ये आपल्याकडे काय काय मिळतं त्याबद्दल। माझ्याकडे चकली, लाडू, चिवडा, शंकरपाळी, शेव या सर हे एवढं असं सगळं बनते। अच्छा। आणि बाकी काय असं करंजा, दोन प्रकारच्या करंजा असतात, रव्याच्या करंजा आणि बेसन। ते बेसन जास्त करून बेसनच्या करंजा म्हणजे आम्ही मालवणी लोक ते जास्त वापरतो, म्हणजे खातात, ज्यांना माहिती आहे ती लोक खातात। तर किती वर्ष झाली म्हणजे हा बिझनेस तुम्ही जो स्टार्ट केलाय त्याला किती वर्ष झाली आता? 3 वर्ष झाली। 3 वर्ष अगोदर हा बिझनेस तुम्ही स्टार्ट केला। अच्छा। तर हा जो तुमची जी टीम आहे त्याच्यामध्ये कोण कोण आहे तुमच्या टीम मध्ये? माझा मुलगा आहे, सून आहे, माझ्या बहिणी आहेत। अच्छा। त्या मदत करतात मला, दोन्ही बहिणी त्या मदत करतात। माझी मुलगी पण मदत करते, कुठे डिलिव्हरी न्यायची असेल तर माझी भाची आहे ती मदत करते। म्हणजे असे सगळे आम्ही एक करून करतो। म्हणजे दिवाळीत जास्त करून आम्ही दिवाळी करून आम्ही दिवाळीच्या ह्याच्यात आम्ही सगळे जास्त येतो। आणि नेहमी नॉर्मल म्हणजे ऑफ सीझन पण चालतं का? तर जर आपलं आता दिवाळीचं नाहीये तर ऑफ सीझन आपल्याकडे काय काय मिळतं तुमच्याकडे? तर म्हणजे ते पण आम्ही असं कोणी मागितलं, म्हणजे चकल्या या ऑफ सीझन पण मिळतात, फक्त दिवाळीत असं नाही। अच्छा, चकल्या वगैरे मागतातच असं महिन्यातून 1-2 वेळा अशी आमची चालू असतं म्हणजे असं। आणि बाकी पिठं वगैरे ही आम्ही मग अजून फक्त हे फराळ सोडलं तर अजून काय काय मिळतं? पिठं म्हणजे कसली पिठं तुम्ही सांगा? घावणचं पीठ, वड्यांचं पीठ, थालीपीठं, उपासाचं पीठ, अच्छा सगळे अशी। ठीक आहे, ठीक आहे। तर म्हणजे आता हे जे प्रोडक्ट्स आहेत आता दिवाळीत तरी समजा, तर ह्याच्यामधला सगळ्यात जास्त जो प्रोडक्ट आहे तो कोणता? म्हणजे लोकांची काय मागणी आहे, कोणता प्रोडक्ट लोकांना जास्त आवडतो आणि तो जास्त विकला जातो? जास्त चकली, चिवडा। अच्छा, चकली, बेसन लाडू, रवा लाडू, ह्याचे जास्त प्रोडक्ट आहेत, हे जास्त जातो म्हणजे दिवाळीत हे जास्त जातो। आणि हे नॉर्मल आपण दर महिन्याला जे असतं कोण अर्धा किलो 1 किलो असं घेत राहतात, म्हणजे असं मागत राहतात, ऑर्डर देतात। तर आता म्हणजे हा दिवाळीला म्हणजे तुम्ही 1 महिन्या अगोदर तरी सुरुवात केली असेल सगळं भाजणी पासून आम्ही भाजणी आम्ही 1 महिना अगोदरच केली आहे, पण करायला आम्ही 3 तारीखपासून सुरुवात केली। अच्छा अच्छा। तर म्हणजे मग किती तेव्हापासून आतापर्यंत, आता वसुबारस आहे आज, तर आतापर्यंत म्हणजे अंदाजे तरी किती किलो म्हणजे तुमचं हे विकलं गेलं असेल सगळं टोटल? 50 किलोच्या वरती। आणि अजून हाय। अच्छा, अजून पण आता हे किती दिवस म्हणजे अजून हे दिवाळीचा फराळ किती दिवस? दिवाळी संपापर्यंत चालूच राहणार आहे। अच्छा अच्छा अच्छा, ठीक। मी तुम्हाला असा प्रश्न विचारेन की म्हणजे हेच फील्ड जे आहे तुमचं फराळ बनवणं वगैरे, आता तू माझी मावशी आहे तर मला माहिती आहे तुझ्या हाताला किती चव आहे सगळ्याच गोष्टीत, बट हे फराळ किंवा या पीठ वगैरे ह्याच गोष्टी तू का निवडलं की ह्याच्यातच मला बिझनेस करायचा? ह्याच्या मागचं रिझन काय होतं? ह्याचं मागचं रिझन म्हणजे मी पहिली स्वयंपाकाची कामं करते, हे मुख्य आहे। आणि त्याच्यात मला एक आवड निर्माण झाली, म्हणजे असं हे करावं का, हे केलं तर आपल्याला चांगलं होईल का, मी ती सुरुवात केली, म्हणजे आवड म्हणून मी सुरुवात केली। अच्छा, असं वाटलं की सगळ्यांना आपण केलं तर दुसऱ्यांना खाऊ घातलं तर चांगलं आहे असं। बरोबर बरोबर। आणि जर आता एक लास्ट प्रश्न की जर आपल्या जे लोक तुला बघतायत व्ह्यूअर जे त्यांना जर एक मेसेज द्यायचा असेल तुला की ते लोक जर हे काहीतरी नवीन करायचं असेल, त्यांना बिझनेस म्हणा किंवा काय म्हणा, तर ते करू शकतात का? त्यांना काय
नक्की करू अच्छा. शकतात. त्यांनी करावं असं. अच्छा जसं अच्छा. आपण पुढे येतो तसं त्यांनी पुढे हा. यावं अशी आमची इच्छा आहे. फक्त मेहनत असली मेहनत हां. मेहनत करावं जिद्द लागतं. असते. आम्ही रात्री 2-2 वाजेपर्यंत आम्ही मेहनत हो. करतो. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. आणि काय म्हणजे सपोज या जो बिझनेस आहे, फायदे सगळ्यांनाच दिसतात त्या बिझनेसमध्ये, बट लॉस काही आहे? लॉस तर होईलच, होतो, पण लॉस नाही सांगता येणार नाही, पण फायदाही आहे आणि हां. मेहनतही आहे. मेहनत जिथे असेल तिथे मेहनत तर फायदा जास्त आहे. हां. म्हणजे भरपूर असं आहे तेच, म्हणजे लॉसचा विचार न करता मेहनत करत राहिलं तर तुम्हाला हां, सक्सेस मेहनत होऊ केलं तर भरपूरच म्हणजे फायदा पण होऊ शकतो, हां, लॉस लॉस पण होऊ होतच शकतो. राहतो असं सांगू बिझनेस. शकत नाही की आपल्याला सगळंच फायदा होतो, हो. असं नाही सांगू शकत. पण अच्छा. तेवढा मेहनत पण आहे आणि फायदा बी आहे. हो आहे. थँक्यू सो मच तुम्ही तुमचा टाईम दिल्याबद्दल आम्हाला. मित्रांनो, मी आता तुम्हाला इकडच्या घरातून यांचं सेटअप दाखवते. तर हे याचं किचन आहे. तर इकडे असं 2-2 कड्यांवर आता सध्या आपल्याकडे चकली चालू आहे, चकली बनवतात आजच्या दिवशी. तर इथे 2 कड्या, त्याच्यामध्ये चकल्या चालू आहेत. ह्या चकल्या इकडे अशा चकल्या आणि इकडे, आणि ही बहीण आहे. तुम्ही तुमची मोठी बहीण आता इकडे ही पीठ मळते. तर ॲज घाबरे म्हणजे तुमची मोठी बहीण आहे, असं काहीतरी बिझनेस वगैरे करते, तर म्हणजे तुम्हाला असं काय फील होतं, की म्हणजे कसं वाटतं, चांगलं वाटतं की काय? नाही, छानच तर वाटतंय, कारण तिने आज जो बिझनेस चालू केला आहे त्याला आम्हाला पण ती सपोर्ट करते आणि आम्ही पण तिला सपोर्ट करतोय. आणि ती आमच्यापेक्षा सगळ्यांपेक्षा ती मोठी आहे आणि हो. तिनेच आम्हाला सगळ्या बहिणींना तिनेच सपोर्ट करून आज आम्हाला इथपर्यंत आणलं. ते आम्हाला तिचा अभिमान आहेच, हा. खूप अभिमान आहे. आणि ती प्रत्येकाला असं सांगत असते की की तुम्ही पुढे जा, हो. सगळे व्यवसाय करा, नक्की. मदत हे करा, मेहनत घ्या वगैरे, ती नेहमी सांगत असते. हो. आणि तिचा आदर घेऊनच आम्ही आज तिला हेल्प करण्यासाठी आम्ही इथे आलोय. अच्छा, ठीक, थँक्यू. आपण यांचा बेडरूमचा सेटअप बघू. इकडे स्वच्छतेची एकदम नीट काळजी घेतली जाते. ते व्हॅक्यूम क्लीनर वगैरे काय तुम्हाला प्रोडक्टमध्ये कुठे काही भेटणार नाही. प्रोडक्टची चांगली क्वालिटी, मग ती पॅकेजिंग असू दे किंवा टेस्ट असू दे, सगळ्यात तुम्हाला चांगलंच मिळतं. आणि इकडे आपण बघूया, या मॅडमना कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. हाय, तर इथे पॅकिंग चालू आहे, तुम्ही बघू शकता. इथे चिवड्याची पॅकिंग आणि हा शंकरपाळ्या अशी यांची पॅकिंग चालू आहे. यांच्याकडे तुम्ही सांगा काय काय म्हणजे आहे पॅकेजिंगसाठी, काय काय लागतं इकडे, म्हणजे ह्या वस्तू आहेत, तर त्यांचं थोडं बद्दल माहिती द्या. असं काय नाही, हे आता पॅकिंग करून ठेवलेली आहे. आता काही शंकरपाळ्या झाल्या, चिवडा झालाय, हे सगळं आता पॅकिंग. ही मशीन म्हणजे मशीनींबद्दल थोडं. हा, ही मशीन कसली आहे, याच्यावर हे लोक म्हणजे प्रॉपर जेवढं वजन आहे ते याच्यात वेट होतं. इकडे ही पॅकिंगची मशीन आहे, हिच्याने सील पॅक होतं. आणि तुम्ही इथे बघू शकता, या बॉक्समध्ये सुद्धा सगळा फराळ ठेवलेला आहे. आणि ह्याच्यात सुद्धा एक आहे, तुम्हाला दाखवते, हे बघा. इकडे हे लाडू, बेसन लाडू, रवा लाडू, ही सगळी पिठं आहे त्यांची, या चकल्या. आणि इकडे वरती शेव, हा असं सगळं करून ठेवले. या सगळ्या ऑर्डर आज पोचवायच्या आहेत. तर तुम्हाला कसं वाटतं, तुमची मोठी बहीण असं काहीतरी, थांबा जरा, माझा प्रश्न तर पूर्ण होऊ द्या. तुमची मोठी बहीण जेव्हा असं काहीतरी बिझनेसकडे कुठेतरी वाटचाल करते, तर तुम्हाला असं कसं वाटतं, चांगलं वाटतं की काय, असं वाटतं की हां बाबा बरोबर आहे वगैरे? नाही, करते ते खूपच चांगलं आहे, किंवा चांगलं गोष्ट करते की ती एक फराळ बनवते सगळ्यांसाठी वगैरे, आणि तिला आम्ही हेल्प करतोय, हे खूप बरं वाटतंय. आणि तिच्याकडून बघून आम्ही अजूनही मोटिवेट करणारच. ठीक, थँक्यू सो मच. जाऊया यांचं नातू, आणि त्याच्या अगोदर बघूया हे सगळं आहे. ठीक आहे, हे ऑनलाईन सुद्धा यांचं चालतं. तू यांच्या चकल्या वगैरे खातो, ठीक आहे, टेस्ट वगैरे केली असशील, तर तुला कशा वाटतात? आजी किंवा पप्पा वगैरे चकल्या बनवतात किंवा फराळ बनवतात तर? छान छान, जरा जोरात बोल बाबू. छान वाटतं? हां, कसं वाटतं तुझे मम्मी पप्पा असं काहीतरी मोठा बिझनेस करतायत, आजी वगैरे? मस्त तू त्यांना काय सपोर्ट करतो की नाही करत? करतो. काय सपोर्ट करतो तू? खातो, टेस्टिंग करतो, म्हणजे टेस्टिंग फील्डमध्ये आहे तू? ठीक आहे, थँक्यू. तर मित्रांनो, ही होती द ग्रेन बाउलची कहाणी. त्यांच्या मागची मेहनत, त्या मागे, त्या एका ब्रँड मागे किती लोक आहेत, आणि त्यांची मेहनत, त्यांचं सॅक्रिफाईस वगैरे सगळ्या गोष्टी. तर हे जे आपलं सेटअप आहे, हे आहे मुलुंडमध्ये. तर मी तुम्हाला इकडे खाली नंबर देईन त्यांचा, जर तुम्हाला
फराळच्या गोष्टी, चकल्या, चिवडा वगैरे काही मागवायचं झालं, फक्त दिवाळीत असं नाही, ऑफ सीझनसुद्धा तुम्हाला जर मागवायचं झालं तर तुम्ही नक्की त्यांना सांगू शकता, त्या नंबरवर कॉल करू शकता. किंवा त्याच्यामध्ये पिठंसुद्धा आहेत जे आपण मालवण साईडला घावणे वगैरे करतात त्यांचे, किंवा अजून उपवासाचं थालीपीठ वगैरे त्यांचे पण सुद्धा पीठ आहेत. तर तुम्ही ते जर सुद्धा ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही नक्कीच त्यांना ऑर्डर करू शकता. एका आपल्या मराठी माणसाला किंवा स्त्रियांना जो सपोर्ट पाहिजे तो तुम्ही नक्कीच देऊ शकता. तर तुम्हाला जर असं काहीतरी पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि मी ते नंबर देते, त्याच्यावर नक्कीच कॉल करा. आणि तुम्हीसुद्धा त्यांच्याकडून अशी काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे की तुम्हीसुद्धा काहीतरी आपल्या लाईफमधून हटके असं काहीतरी केलं पाहिजे. नॉर्मल लाईफ तर सगळेच जगतात, पण नॉर्मल लाईफच्या पण वरती जाऊन आपलं नाव कमवायसाठी किंवा अजून काही गोष्टींसाठी तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता. आपला बिझनेस काहीही असू दे, फक्त असं नाही बोलते की फराळाचा बिझनेस किंवा काय, दुसरा पण कोणता बिझनेस करू शकता. तर हा होता आजचा आपला व्हिडिओ. खूप छान वाटलं त्यांच्याशी बोलून, त्यांना प्रश्न विचारून. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ मिळत राहतील. बाय.